अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ लादण्यात आला आहे। 1 ऑगस्टपासून हे नवे टॅरिफ दर लागू होतील। दोन्ही देशांमध्ये सगळं काही आलबेल नाही असं ट्रम्प यांनी म्हटलंय। भारत रशियाकडून सैन्याचं सामान खरेदी करतं असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भात एक्सपोस्ट केलेली आहे। आपण बघूया ट्रम्प काय म्हणतायत। भारत अनेक वर्षांपासून लष्करी उपकरणं शस्त्र रशियाकडून खरेदी करतो। ऊर्जा खरेदीतही भारत चीन सोबत रशियाचा सर्वात मोठा ग्राहक आहे। रशियाचा युक्रेनमध्ये हायदोस सुरू असून तो थांबवण्यासाठी जग प्रयत्न करते आहे। या सर्व गोष्टींसाठी भारताला दंड भरावा लागणार। भारताने रशियाला अशा प्रकारे आर्थिक लाभ मिळवून देणं योग्य नाही। भारताला 1 ऑगस्टपासून 25% टॅरिफ तथा दंड भरावा लागेल। भारत आपल्याकडून बरंच आयात शुल्क वसूल करत आलेला आहे। भारत आपला मित्र असला तरी असं वागत आलेला आहे। आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर आपल्या सोबत आहेत। देवळणकर सर, कशाची प्रचिती म्हणायची ही? प्रेशर पॉलिटिक्स की खरोखरच रशिया युक्रेन युद्धासाठी अमेरिका एक प्रकारचा हा वेगळा प्रयोग करू पाहते? ते निश्चितच प्रेशर पॉलिटिक्स। याचं कारण असं आहे की डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या टर्म मध्ये राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर जर साधारणतः गेल्या 3-4 महिन्यामध्ये त्यांची कार्य करण्याची पद्धत जर आपण पाहिली तर आपल्याला दिसून येतं की ते मोठमोठ्या घोषणा करतात, काही वादळी वाक्य वापरतात आणि नंतर घुमजाव करतात। कारण गेल्या 3 ते 4 महिन्यांमध्ये सातत्याने जगाने हा सगळा अनुभव घेतलेला आहे। दुसरं असं आहे की भारताची ऑलरेडी आपलं व्यापार मंडळ आणि अमेरिकेचं व्यापार मंडळ गेल्या 1.5 महिन्यांपासून सातत्याने चर्चेच्या फेऱ्या होत्या आहेत। आता मुद्दा असा आहे की 2 ते 3 प्रामुख्याने घडामोडी ज्या गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये घडलेल्या आहेत, प्रामुख्याने त्या या डोनाल्ड ट्रम्पच्या घोषणेसाठी कारणीभूत ठरल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। पहिला मुद्दा असा आहे की जरी 1-1.5 महिन्यांपासून या टेरिफ कमी करण्याच्या संदर्भामध्ये काही चर्चा चालू असली तरी त्याच्यामध्ये एक क्षेत्र असं आहे प्रामुख्याने जे कृषी क्षेत्र आहे, म्हणजे ऍग्रीकल्चर, फिशरीज आणि डेअरी प्रॉडक्ट्स। यामध्ये भारत कोणत्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीये। भारत त्याच्यावर टेरिफ कमी करायला तयार नाहीये आणि त्यामुळे ते डोनाल्ड ट्रम्पला नको त्याचा सातत्याने ते उल्लेख करतात। दुसरा मुद्दा असा आहे की आपण नुकतंच इंग्लंड बरोबर एक मुक्त व्यापार करार केला, जो पहिल्यांदा एका पश्चिम युरोपीय देशाबरोबर, विकसित देशाबरोबर भारताचा द्विपक्षीय पहिला करार, म्हणजे आपला हा 13वा करार आहे मुक्त व्यापार करार। पण एवढ्या विकसित देशाबरोबरचा पहिला आणि आता इंग्लंड बरोबरचा व्यापार आपला पाऊंड मध्ये होणार आहे। प्रतिवर्षी 32 अब्ज पाऊंडनी तो व्यापार वाढणार आहे आणि त्यामुळे भारताला इंग्लंड आणि पर्यायाने नंतर युरोपची मार्केट मिळणार आहे। आणि हा सगळा प्रकार डोनाल्ड ट्रम्प, कारण हा डॉलर व्हर्सेस पाऊंड अशा प्रकारचा संघर्ष आहे, त्यामुळे तो काही त्यांना पसंत पडलेला दिसत नाहीये। दुसरा मुद्दा असा आहे की त्यांना जे रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवायचं होतं, खरं तर व्लादिमीर पुतीन हे ट्रम्पचे मित्र आहेत, असं असूनही काही पुतीन त्यांचं ऐकायला तयार नाहीये। त्यामुळे कुठेतरी पुतीनला धडा शिकवण्यासाठी त्यांच्याशी व्यापार करणाऱ्या लोकांवरती दबाव टाकणं हा दुसरा मुद्दा आहे। मात्र ही बाब आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ते सातत्याने दबाव टाकतात आणि सौदेबाजी करण्यासाठी, बार्गेनिंग करण्यासाठी आपल्या शत्रू पक्षाला किंवा आपल्या बरोबरचे जे स्पर्धक आहेत त्यांना तयार करतात। ही एका उद्योगपतीची काम करण्याची पद्धत आहे। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं हाईप तयार करण्याचं, ट्विट करणं आणि मग नंतर घुमजाव करणं, कदाचित काही दिवसानंतर यांनी पुन्हा घुमजाव केल्याची बातमी येईल आणि पुन्हा एकदा आपल्याला एखादं एक्सटेन्शन मिळण्याची पण बातमी येईल। त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रेशर टॅक्टिक्सचाच एक भाग आहे, याशिवाय दुसरं काही नाही। अगदी, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य या क्षणाला फारसं गांभीर्याने घेऊ नये असं म्हणता येईल? एवढं धाडसी विधान करता येईल? याचं कारण आपल्याला असं देता येईल की जर तुम्ही बघितलं की 3 वेळा हे एक्सटेन्शन दिलं गेलं आहे आणि आपण असं नाही आहोत की त्यांच्याशी कोणत्या प्रकारचं असहकार्य आहे। भारत अमेरिका अत्यंत जुने मित्र देश आहेत। गेल्या 20 वर्षांपासून दोघांच्या संबंधांमध्ये प्रगती आहे। सामरिकदृष्ट्या अमेरिकेला भारताची गरज आहे आणि रशिया बरोबरचा व्यापार आपला आत्ता थोडीच आहे। रशिया बरोबर आपला वर्षानुवर्ष व्यापार आहे। अजूनही आपण 60% हार्डवेअर आपलं रशियाकडनं संरक्षण क्षेत्रामधलं घेतो आहोत आणि हे काय अमेरिकेपासून लपलेलं नाहीये। त्यामुळे मला असं वाटतं की तो मुद्दा असू शकत नाही। हा प्रेशर पॉलिटिक्सचा भाग आहे। आपण अशा प्रकारची अपेक्षा करू की डोनाल्ड ट्रम्प लवकर त्याच्यावरनं घुमजाव करतील आणि एक मित्र देश म्हणून भारत आणि अमेरिकेचे जे संबंध राहिले ते भविष्यात कायम टिकतील। प्रेशर पॉलिटिक्स ऑर नॉट, पण चीन सोबत त्यांचं टॅरिफ वॉर झालं, आता भारतासोबत ते अशा प्रकारे करू पाहतायत। एवढ्या मोठ्या बाजारपेठांना शिंगावर घेणं हे अमेरिकेला परवडण्यासारखं आहे का? हे बघा, खरं तर अमेरिका हा प्रॉडक्ट नेशन नाहीये।
अमेरिका एकूणच सगळ्या आयातीवरती निर्भर असणारा देश आहे. अमेरिकेमधल्या सगळे कन्झ्युमर प्रोडक्ट जे आहेत प्रामुख्याने ते 4 देशांकडनं येतात. त्यामधला पहिला चीन आहे, दुसरा कॅनडा आहे, तिसरा ब्राझील आहे आणि चौथा भारत आहे. यांच्याकडनं ते आपल्या सगळ्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करतात. अर्थात याच्यामध्ये त्यांना ज्या पद्धतीने अमेरिकेला, कारण अमेरिकेची आजची अवस्था अत्यंत अवघड आहे. अमेरिकेवरती $36 ट्रिलियन कर्ज आहे. प्रतिवर्षी कर्जावरचा इंटरेस्ट ऑलमोस्ट $1 ट्रिलियन हा दिला जातोय. त्यामुळे त्यांना कुठेतरी अमेरिकन लोकांना असं दाखवायचं आहे की मी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला ह्या सगळ्या संकटातनं बाहेर काढलंय, त्यामुळे ते अशा स्वरूपाने मी काहीतरी वेगळं बार्गेन आमच्या लोकांना मिळवून दिलंय, अशा पद्धत करण्यासाठी ते करतात. पण ते हे अंडरस्टँड करत नाहीयेत की जर तुम्ही भारतावरती टॅरिफ वाढवलं, भारताच्या वस्तू अमेरिकेत महाग झाल्या, तर तुम्ही सांगा जेनेरिक मेडिसिन जे फार मोठ्या प्रमाणावरती भारताकडनं एक्सपोर्ट केलं जातं, अमेरिकेत विकलं जातं, आज सर्वसामान्य अमेरिकेला जर ते औषध महाग मिळणार असेल तर नुकसान कोणाचं आहे? त्यामुळे हे अमेरिकेला डोनाल्ड ट्रम्पला ओळखावं लागणार आहे की भविष्यामध्ये याचं नुकसान ज्याच्यामध्ये अमेरिकेचंच होणार आहे. अगदी. देवणकर सर, खूप धन्यवाद, आपण हा विश्लेषण केलं त्याबद्दल. तर या टॅरिफचे, नव्या टॅरिफचे काय परिणाम होऊ शकतात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊया. अमेरिकेमध्ये भारतीय वस्तू 25% महाग होतील. कापड, हस्तकलाच्या वस्तू, ऑटो पार्ट्स, अभियांत्रिकी वस्तू, कृषी उत्पादनं याच्या किमतींवरती परिणाम होणार आहे. अमेरिकेतील ग्राहक भारतीय उत्पादनं खरेदी करणं त्यामुळे टाळू शकतात. अमेरिकन ग्राहक स्वस्त पर्याय शोधतील, ज्यामुळे भारतीय निर्यातीत घट होऊ शकते. भारताची निर्यात घटल्यामुळे संबंधित उद्योगांमधलं उत्पादन कमी होईल. भारतात नोकऱ्यांमध्ये कपात होण्याची किंवा नव्या नोकऱ्यांची निर्मिती थांबण्याची शक्यता आहे. निर्यातीत घट झाल्यास भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनावरती नकारात्मक परिणाम दिसू शकतात. भारतीय कंपन्यांना नव्या बाजारपेठा त्यामुळे शोधाव्या लागतील. भारत आणि अमेरिकेमधील राजनैतिक संबंधांवर ताण येऊ शकतो. 25% टॅरिफमुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर मोठी आव्हानं उभं राहू शकतात. भारताला व्यापारी धोरणांमध्ये आणि राजनैतिक संबंधांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करावे लागू शकतात. तर ट्रम्प यांना खुश ठेवण्यासाठी मोदीजी कमी पडले असं प्रणिती शिंदे यांनी टोला लगावलाय. ट्रम्प तात्यांना खुश न ठेवल्यामुळे देशाला टॅरिफचं गिफ्ट मिळालं असं प्रणिती शिंदे म्हणाल्यात. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात ट्रम्प यांचं नाव घेतलं नाही म्हणून हा दंड असल्याचं प्रणिती शिंदे यांनी उपरोधिक टोला लगावलाय. आपल्या जगात काही अस्तित्वच राहिलं नाही असंही त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. सत्ताधारी पक्षाने जगात आपल्याला कमजोर दाखवलं असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. पंतप्रधानांनी ट्रम्पचं नाव कालच्या त्यांच्या 2 तासाच्या भाषणात घेतलं नाही आणि त्याचं गिफ्ट म्हणून त्यांना काय आपल्याला 25% टॅरिफ मिळालं का असा प्रश्न मला उद्भवलाय. त्यांनी घेतलंच नाही ट्रम्प तात्यांना खुश ठेवायला. आणि त्या उलट आज आपल्या देशावर तुम्ही बघता ज्या पद्धतीत ट्रम्पनी ट्विट केलंय की 25% टॅरिफ म्हणजे आपलं काय राहिलंच नाही या जगात. आपल्या वर्ल्ड मॅपवर ग्लोबली फॉरेन पॉलिसी काही राहिलीच नाही. आपला नामोनिशान राहिला नाही. आपलं आज इतकं कमजोर दाखवलंय आपल्या देशाला हे केवळ ह्या सत्ताधारी पक्षामुळे.